तर आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय। तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी देहू नगरी सजली आहे। राज्याच्या अनेक भागातील वारकरी देहूमध्ये दाखल झाले, तर आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी मंडळी विठू नामाचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाला निघाले। तर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे आणि यासाठी देहू नगरी ही सजलेली आहे। राज्याच्या अनेक भागातील वारकरी देहूमध्ये दाखल होत आहेत। वारकऱ्यांमध्ये विठू नामाचा गजर हा ऐकायला येतोय। तर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आहे आणि यासाठीच वारकरी देहू नगरीत जमताना पाहायला मिळत आहेत। तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी देहू नगरी देखील सजलेली आहे आणि राज्याच्या अनेक भागातील वारकरी देहूमध्ये दाखल होत आहेत। आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी मंडळी विठू नामाचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाला निघालेले आहेत। देहूमधली ही दृश्य आपण पाहत आहोत। पालखी सोहळ्यासाठी देहूमध्ये भाविक भक्त हे दाखल होत आहेत, वारकरी दाखल होत आहेत। आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, नक्कीच आपण पाहिलं तर वारकरी ज्या क्षणाची वाट पाहत असतो तो क्षण अखेर या ठिकाणी आज आलेला आहे। आपण पाहू शकतो की देहूतील इंद्रायणी नदीचा घाट जो आहे तो आता वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे। आषाढी वारीसाठी शेतकरी जो राजा जो आहे तो आपली पेरणी करून या ठिकाणी या वारीसाठी जो आहे तो आता देहू नगरीत दाखल झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आज दुपारी 2 वाजता जे आहे ते संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान जे आहे ते पंढरपूरकडे होईल। त्यानंतर संध्याकाळचा मुक्काम जो आहे तो शेजारीच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये या ठिकाणी होणार आहे। आपण पाहू शकतो की त्यासाठी अनेक भाविक भक्त जे आहेत त्या देहू नगरीत दाखल झाले आहेत। समाधानकारक पाऊस या ठिकाणी झाला असल्यामुळे वारकऱ्यांची जी आकडेवारी जी आहे ती वाढण्याची शक्यता देखील संस्थांकडून जी आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं तर देहू परिसरामध्ये वारकऱ्यांची जी आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।